तुम्ही एकदा जरी हे चिकन फ्राय ट्राय करून बघितलंत ना, तर खरंच मी तुम्हाला सांगते, तुम्ही नेहमी बनवून खाल. माझं तरी ठरलेलंच असतं. म्हणजे चिकन बिर्याणी असू देत किंवा चिकन रस्सा सुक्कं बनवण्यासाठी चिकन आणलेलं असू देत. हा पदार्थ थोडा तरी आमच्या घरामध्ये बनतोच. कारण इतका हा बनवायला सोपा आहे. वरून छान कुरकुरीत आणि आतमधून मस्त ज्युसी असे होतात. तर हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण नेहमी स्टार्टर ऑर्डर करत असतोच की. असं स्टार्टर जे अगदी मोजक्या साहित्यांमध्येच तयार होतं. हे घरीच कसं बनवायचं ते बघूयात. सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे. बरोबर अर्धा किलो चिकन घेतलं. स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा मी धुवून घेतलेलं आहे. आता रवा चिकन फ्राय करतोय ना आपण, मग चिकन खूप असं जाड ठेवायचं नाही. थोडंसं असं पातळ चिरलेलंच असावं. अगदी मोठे मोठे आणि जाड पीस नसावेत. चिकन आतमधून चांगलं ज्युसी व्हावं यासाठी अर्धा लिंबाचा रस यामध्ये पिळायचा आहे. चवीपुरतीचं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. यासाठी ना आपल्याला बाकीचे साहित्यसुद्धा आत्ताच यामध्ये घालायचं आहेत. तर पाव चमचा मी हळद घातलेली आहे आणि आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे यामध्ये लाल तिखटसुद्धा घालायचं आहे. तर साधारण 2 ते 3 छोटे चमचे भरून मी इथं लाल तिखट घातलेलं आहे आणि यासोबतच रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा 2 चमचे मी घातली. रंग वगैरे घालायची अजिबातच गरज नाही, कारण काश्मीरी लाल मिरची पावडरने बऱ्यापैकी चांगला असा रंग येतो. आता यामध्येच आपल्याला एक छोटा चमचा भरून धनेपूड घालायची, एक छोटा चमचा भरून जिरेपूडसुद्धा घालायची आहे आणि अगदीच मस्त चटपटीत फ्लेवर येण्यासाठी अर्धा चमचा गरम मसालासुद्धा घालायचा आहे. आणि यासोबतच आलं लसणाची पेस्ट घालायला अजिबात विसरायची नाही. तर अर्धा चमचा मी इथं आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. हे सगळं साहित्य हाताने व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघितलं की अगदी बेसिक रोजचेच मसाले मी इथे घेतलेले आहेत. अजिबात वेगळे कोणतेही आपल्याला इथे मसाले लागलेले नाहीत. आणि खरं सांगू का, घरातल्या साहित्यांमध्येच चांगलं चविष्ट असं अन्न होतं. आणि तुम्ही हा पदार्थ जर करून पाहिलात ना, तर तुम्हाला नक्कीच आवडेल. जे तुम्ही बाहेरून चिकन 65 किंवा चिकन मंचुरियन किंवा वेगवेगळे चिकनचे प्रकार मागवत असाल ना, तर आत्ताच थांबवा. हा प्रकार नक्की बनवून पहा. घरच्या घरी खूप स्वादिष्ट होतो. सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स करून घेतलं चिकनमध्ये की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हा पदार्थ आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचा आहे कमीत कमी अर्धा तासासाठी. आता हा असाच मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आता तोपर्यंत याला कोटिंगसाठी लागणारं साहित्यसुद्धा आपण मिक्स करून घेऊ. तर इथे मी बरोबर अर्धा कप रवा घेतलेला आहे. अर्धा किलो चिकनसाठी अर्धा कप रवा अगदी पुरेसं होतो. यामध्येच आपल्याला चवीपुरतीचं मीठ घालायचं आहे आणि यासोबतच रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे की अगदीच जो रवा आहे तो पांढरा पांढरा दिसायला नको, वरचं आवरण पांढरं दिसायला नको, म्हणून काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचाभर घातली. आणि हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं एकजीव असं मिसळून घ्यायचं आहे. तर शक्यतो आपल्याला बारीक रवाच इथे घ्यायचा आहे. जो जाड रवा असतो ना, तो थोडासा कचकच लागतो. यामुळे बारीक रवा वापरला तर छान टेक्स्चरसुद्धा येतं. तर बरोबर अर्धा तास झालेला आहे किंवा तुम्ही रात्रभर जरी असंच मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं ना, दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही बनवायला घेऊ शकता. लगेचच छान आणि पटकन असा ज्युसी चिकनचा एक प्रकार तयार होतो. आता चिकनचे एक एक पीस घ्यायचे आणि आपल्याला या रव्यामध्ये चांगले कोट करून घ्यायचे आहेत. तर बघा, या पद्धतीने व्यवस्थित असा रवा याला सगळ्याला लागायला हवा. थोडंसं असं हलक्या हाताने दाबून घेतलं की छान रवा चिकटला जातो. रव्याने कोट करून घेतलेलं चिकन एका वेगळ्या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने बाकीचे पीससुद्धा आपल्याला करून घ्यायचे आहेत. तुम्ही एकतर एकदम सगळे रव्याने कोट करून घेऊ शकता किंवा मग लागेल तसे आपण एका साईडला फ्राय करून घेत आहोत आणि दुसऱ्या साईडला या पद्धतीने कोट करून घेत आहोत, असं सुद्धा केलं तरीसुद्धा चालेल. आणि आपण असंही करू शकतो, म्हणजे हे कोट केलेले रव्याने कोट केलेले चिकन जे आहेत ते असंच जरी तुम्ही फ्रीजमध्ये डब्यामध्ये भरून ठेवलेत आणि हवं तेव्हा, समजा आज सकाळी तुम्ही बनवून ठेवले, तुम्हाला संध्याकाळी हवं असेल तर तेव्हाही तसंही तुम्ही करू शकता. म्हणजे ऐन वेळेस तुम्हाला खूप गडबड होणार नाही आणि पटापट पदार्थसुद्धा होऊन जाईल. 8-10 असे चिकनचे पीस मी कोट करून घेतलेले आहेत. आता हे लगेचच फ्राय करायला घेऊ. तर फ्राय करण्यासाठी अगदीच खूप तेलामध्ये तळण्याची अजिबात गरज नाही. तेल मध्यम आचेवरती चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला पीस सोडायचे आहेत. शक्यतो तुम्ही तवा घेतला तरी चालेल, पसरट कढई असेल तीसुद्धा चालेल किंवा अशा पद्धतीने पॅन असतील तर एका वेळेस आपल्याला भरपूर पीस तळूनसुद्धा घेता येतात. तर तुम्ही इथे बघू शकता
जेवढे पॅनमध्ये मावत आहे तेवढं मी यामध्ये पीस घालणार आहे आणि यासोबतच गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित आतमध्येपर्यंत चिकन व्यवस्थित शिजायला हवं, यासाठी अजिबात घाई करायची नाही. हे पीस तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो. साधारण एक बॅच तळण्यासाठी एक 7 ते 8 मिनिट तरी लागतात. पण जर तुम्ही मोठे मोठे पीस ठेवलेत ना तर मात्र जास्त वेळ लागू शकतो. आणि खरंच सांगायचं तर खूप जास्त तेलामध्ये सुद्धा हे तळावे लागत नाहीत. अगदी कमीत कमी तेलामध्ये सुद्धा शॅलो फ्राय चांगले होतात. आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजतात सुद्धा, मस्त ज्युसी होतात आणि वरचं कवर जे आहे, जे आपण कोटिंग केलं आहे रव्याचं, ते सुद्धा छान कुरकुरीत लागतं. त्यामुळे हा पदार्थ खाताना खरंच खूप मजा येते. मध्यम आचेवरती साधारण 2-1 मिनिटांसाठी असंच मी हे ठेवलं होतं. आता पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा तळून घ्यायचे आहेत. सगळ्या बाजूने चिकन तळत आहे याची आपल्याला खात्री करून घ्यायची. आता तुम्हाला असं वाटतं ज्यावेळेस की आता चिकन शिजलेलं असेल किंवा साधारण एक 7 ते 8 मिनिट झालेले असतील, अशा वेळेस गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरती साधारण मिनिटभरासाठी असा वरून थोडासा डार्क रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. म्हणजे मग वरचं लेयर जे आहे ते छान क्रिस्पी होतं. आता इथे चिकन चांगलं तळून झालेलं आहे. आपण गॅस कमी करूयात आणि यानंतर हे चिकन आपण तेलामधून काढून घेऊ. मस्त कुरकुरीत असं चिकन फ्राय तयार झालेलं आहे. पुन्हा पुढची बॅचसुद्धा आपण तळण्यासाठी घेऊ. जोपर्यंत पहिली बॅच तळत होती तोपर्यंत दुसरी बॅचसुद्धा मी रव्यामध्ये कोट करून घेतली होती. म्हणजे मग पटापट तळण्यासाठी हे चिकन तयार होतं. तर अशा पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा आपली इथे तळून झालेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता. मस्त कमालीचं असं कुरकुरीत चिकन दिसतंय. आता छान हे सर्वसुद्धा करूयात, म्हणजे खायलासुद्धा तितकीच मजा येईल. हे इतके छान आणि क्रिस्पी लागतात ना, तुम्ही हे असेच सुद्धा खाऊ शकता किंवा एखादी हिरवी चटणी घ्या किंवा शेजवान चटणीसोबत तर चांगलेच लागतील किंवा मग वरून फक्त चाट मसाला घालायचा आणि असेच हे खायचे. खूप चविष्ट लागतात. आतमधून मस्त ज्युसी झालेले आहेत आणि वरून छान कुरकुरीतसुद्धा झालेत. तर आशा करते आजची ही कुरकुरीत रेसिपी तुम्हाला आवडली असणार. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत आणि कुरकुरीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.